श्री स्वामी समर्थ. 30 नोव्हेंबर रविवार. पहा तुमची रास काय आहे, कसा जाणार तुमचा दिवस. मेष राश. घरासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी होईल. नातेवाईकांची समजूत काढावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा. वाहन चालवताना अधिक लक्ष द्यावे. मनावर ताण जाणवण्याची शक्यता आहे. वृषभ राशी. कामाशी संबंधित अडचणी मार्गी लागतील. आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे. राजकीय कामात पाठिंबा मिळू शकतो. मिळालेल्या संधीचा उपयोग करा. मित्रांशी संवाद साधताना संयम ठेवा. मिथुन राशी. मनाला समाधान लाभेल. व्यवसायात मान सन्मान वाढण्याचे संकेत आहेत. प्रेम संबंधात आदर वाढेल. कार्यस्थळी प्रभाव वाढताना दिसेल. नवीन योजनांची माहिती गुप्त ठेवा. कर्क राशी. आज उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. नोकरीतील प्रतिमा मजबूत होईल. सहकाऱ्यांमुळे त्रास होऊ शकतो. मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंह राशी. आज तुमचा दबदबा जाणवेल. उत्साही वातावरणात दिवस जाईल. कुटुंबाचा मान वाढेल. मित्रांसह प्रवासाचा योग आहे. कामाच्या बाबतीत सावध भूमिका ठेवा. कन्या राशी. व्यवसायाशी संबंधित निर्णय लाभदायक ठरतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. अडचणींवर मार्ग सापडेल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. तुळ राशी. नवीन संधी तुमच्याकडे चालून येईल. राजकीय प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. जवळच्या मित्रांची भेट होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. वृश्चिक राशी. घरातील वातावरण आनंददायी राहील. रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. वैवाहिक आयुष्य सुखकर राहील. व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीत आत्मविश्वासाने वागाल. धनुराशी. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. बोलताना मृदू भाषा वापराल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कर्ज देणे टाळावे. मित्रांसोबत आनंदी वेळ घालवाल. बाहेरील पदार्थ टाळा. मकर राशी. व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कामामध्ये लहान अडथळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. सध्या नव्या प्रकल्पास सुरुवात करू नका. भावंडांसोबत वेळ घालवाल. कुंभ राशी. तरुणांसाठी आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. सासरकडील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. दबावाखाली निर्णय घेऊ नका. भाग्याची साथ लाभेल. मीन राशी. सामाजिक सन्मानात वाढ होईल. रोजगाराविषयक प्रयत्नांना यश येईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.